नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की GMC सांगली व मिरज बघा पदभरती 2025साठी या ठिकाणी आज जे की बघा गणित आणि बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका या बघा आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. बघा मित्रांनो, संपूर्ण प्रश्न बघा या ठिकाणी आपल्या परीक्षा दृष्टीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे बघा या ठिकाणी असणार आहेत. म्हणून बघा आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून या, कारण 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो बघा येणारी प्रश्नसंच आहेत. म्हणून मित्रांनो आपला हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा पहिल्यांदा मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्ही बघा अभ्यासत असाल तर पहिलं तुम्ही या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. ओके. प्रश्न पहिला बघा, पुढील शृंखला बघा पूर्ण करायची आहे. तर 0चा संबंध 6शी, 6चा 24ची, 24चा 60शी, 60चा 120ची, 120चा बघा 210शी, तर 210चा प्रश्नचिन्हासोबत. ओके. तर बघा मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा रीतीनं या ठिकाणी काढू शकतो. तर बघा या ठिकाणी केलं काय बघा मित्रांनो, फक्त आणि फक्त घन केले. बरं, एक घेतलं, एकचा घन मित्रांनो काय बघा, एकचा घन हा एकच असतो बरोबर. एक या मित्रांनो एकमधून एक मायनस केलं, उरलं किती 0. ओके. मग एकच्या नंतरची संख्या कोणती, 2 घेतलं, 2चा घन किती 8, 8मधून जर आपण तेच 2 मायनस केले उरले किती 6. ओके. त्याप्रकारे 3 घेतलं, 3चा घन 27 होतो, 27मधून जर आपण 3 मायनस केले तर उरले किती 24. ओके. याच्या बाद 4 आलं, 4चा घन किती बघा 64, 64मधून 4 आपण वजा केले 60 उरले. 5 आलं, 5चा घन 125, 125मधून जर आपण 5 वजा केले उरले किती 120. पुन्हा 6 आलं, 6चा घन 216, 216तून आपण 6 मायनस केले 210 उरलं. परत 7 आलं, 7चा वर्ग बघा या ठिकाणी मित्रांनो जे की बघा 343 हा आहे. जर या आपण 343मधून जर तर काय 7चा मित्रांनो घन बघा जे की 343. जर आता आपण बघा या जर 343मधून जर हे 7 जर मायनस केले तर उरले किती बघा, वरचे 3 मायनस केले उरले 340 आणि वरचे जर 4 केलं तर बघा जे की 336 बघा जे की क्रमांक बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके. जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो. पुढचा बघा एक बघा मित्रांनो काय 12:40 वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल बघा, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. म्हणजे काय, तर 12:40 मित्रांनो तास काटा आणि मिनिट काटा मित्रांनो बघा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल या प्रकारचा प्रश्न विचारले ना. पहिलं काय करा बघा, एक सूत्र पाठ करा, ते म्हणजे काय 30h मायनस 11/2m. ओके. बघा आता h म्हणजे हवर, m म्हणजे मिनटं. ओके. तर बघा हे 30ला 30 गुणाकारात h म्हणजे किती बघा 12 तास आले. ओके. 12 मायनस 11/2ला 11/2 आणि गुणाकारात हे घ्या 40 मिनटं. ओके. m म्हणजे मिनिट. ओके. आता बारीत्रिक 36ला 36 जसे असतं असतं समोरचा 1 0 मायनस बे 1 बे 2 4 परत बे 0 0. ओके. 20 आलं. मग पुन्हा 20 1 20 0 हातच्याला 2 आले, परत 20 1 20. मग मित्रांनो या ठिकाणी 20 हा वरचा 2 हाताचा म्हणजे किती बघा जे की 22. ओके. या ठिकाणी बघा आलं किती 220. ओके. आता काय करा, या 370मधून बघा हे 220 आपण मायनस करू. 0ला 0, 6तून 2 गेले 4 आणि 3मधून 2 गेलं 1 म्हणजे बघा जे की 140 अंश बघा जे की बघा क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. बघा मित्रांनो आणखी एक महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो, ती म्हणजे काय, तर बघा मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नात जर मित्रांनो GMC सांगलीमध्ये जर मित्रांनो बघा GMCत लागायचं असेल तर तुम्ही एक काम करा, ते म्हणजे काय, या ठिकाणी बघा आम्ही एक 5000+ प्रश्नांचा बघा या ठिकाणी एक महाठोकळा बघा लॉन्च केलेला आहे. तुम्ही जर बघा मित्रांनो अद्याप जर महाठोकळा तुम्ही या ठिकाणी बाय केलं नसेल, खरेदी केलं नसेल, खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो बघा या 5 प्रश्नांमध्ये या ठिकाणी बघा तुम्हाला काय भेटेल, तर GKGS भेटतं बघा, GKGS प्लस 2025 वर्षातले बघा मित्रांनो सर्व तुम्हाला चालू घडामोडी भेटतील, प्लस मराठी ग्रामरची बघा PYQ बघा मित्रांनो या स्वरूपाची बघा टोटल
5000 बघा प्रश्न संच या ठिकाणी आम्ही तुम्हाला फक्त आणि फक्त 150 रुपये देत आहोत. म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा तुम्ही या ठिकाणी लगेच बाय करा. बाय करण्यासाठी बघा हा आपला क्रमांक आहे जो की 7414 939307. मित्रांनो बघा या क्रमांकावर बघा फक्त आणि फक्त 150 रुपये बघा फोनपे किंवा गुगल पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही स्क्रीनशॉट टाकून टाका. अवघ्या बघा 1 ते 2 मिनिटाच्या आत आम्ही हा बघा तुम्हाला महाठोकळा बघा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके मित्रांनो बघा अवश्य बाय करा, कारण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये विचारले जातील या स्वरूपाचे संपूर्ण प्रश्न आहे बघा आपण या महाठोकळ्यामध्ये बघा समाविष्ट केले आहेत बघा, जी की TCS आणि बघा IBPSची मोस्ट रिपीटेड प्रश्न आहेत. ओके म्हणून बघा लगेच आपला महाठोकळा तुम्ही बाय करून घ्या. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 3 कशा स्वरूपाचा आहे. हां तर बघा तिसरा प्रश्न. एका शेतकऱ्याने रुपये 9200 रुपये किमतीचा माल बघा अडत्यामार्फत म्हणजे बघा मित्रांनो आपण बघा दलाल म्हणू शकतो या ठिकाणी, एका सोप्या भाषेत बघा दलाल. ओके तर दलालामार्फत विकला तर बघा त्या दलाला 2% अडत द्यावी लागली तर बघा त्या अडत्याला किती रक्कम मिळाली. ओके एवढा प्रश्न आहे ना, काही करू नका. बघा टोटल रक्कम किती बघा 9200 जास्त शिकवून टाका. गुणाकारात किती टक्के आपण अडत दिल्या 2%, 2 घ्या. टक्क्याच्या खाली मित्रांनो बघा तुम्ही सरळ 100% घेऊन टाका. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, 2 दोन्ही 4 आणि 9 दोन्ही 18 म्हणजे बघा जी की 184 रुपये बघा मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो त्या शेतकऱ्याला बघा या अडत्याला मित्रांनो बघा जी की द्यावे लागतील बघा, जी की बघा क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके पुढे एक हौद बघा एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तास रिकामा होतो. तर बघा मित्रांनो जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तो हौद किती तासात भरेल या प्रकारचा प्रश्न आहे ना. काही करू नका, या लेवलचा प्रश्न विचारला सरळ 6 गुणाकारात 8 करा. पहिलं 6 गुणाकारात 8 आणि छेदामध्ये बघा या 8मधून तुम्ही 6 मायनस करा, किती उरले 2. हे 2 छेदात घ्या. आता बघा बेत्रिक 6 आणि सायत्रिक 24 मित्रांनो बघा या ठिकाणी तास मित्रांनो बघा लागतील, जे की बघा क्रमांक बघा क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकदम शॉर्टली मित्रांनो बघा ट्रिकनुसार बघा या ठिकाणी आपण सर्व प्रश्नांचे बघा योग्य आन्सर तुम्हाला सांगत आहोत. मित्रांनो एवढ्या बघा मित्रांनो सोप्या भाषेत आणि एवढ्या ट्रिकनुसार बघा तुम्हाला या ठिकाणी आपल्या यूट्यूबवरही कोणीही तुम्हाला दुसरं तिसरं शिकवू शकणार नाही. म्हणून मित्रांनो शक्यतो बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर बघा आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक मात्र करायला विसरू नका आणि त्यासोबत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि बघा तुम्ही एवढं सांगून देखील सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो टेलिग्राम जर तुम्ही या ठिकाणी बघा अनेक आपलं जॉईन केलं नसेल मित्रांनो टेलिग्रामची बघा लिंक देखील या आपल्या बघा व्हिडिओच्या खाली बायोमध्ये आम्ही तुम्हाला दिलेली आहे. अवश्य बघा मित्रांनो टेलिग्राम देखील तुम्ही बघा या ठिकाणी आपलं चॅनल जॉईन करून घ्या. ओके पुढचा 5वा बघा हा ताशी 60 किमी वेगाने जाणारा बघा 680 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. ओके काही करू नका बघा मित्रांनो या लेवलचा प्रश्न विचारला. पहिलं काय करा, गाडीची आणि बोगद्याची मित्रांनो बघा लांबी या ठिकाणी तुम्ही काय बेरीज करा. ओके लांबीची बेरीज, जसं की किती वेगाने जाणार आहे मित्रांनो किती बघा 480 मीटर लांबीची मालगाडी आहे. ओके या ठिकाणी 480 घेऊ, पुन्हा प्लस 420 मीटर लांबीचा बोगदा हे 420. ओके 0ला 0 8 आणि 2 10 0 ह्याच्याला 1 4 आणि 4 8 आणि ह्याच्याचा 1 म्हणजे किती बघा जी की 5. ओके जवळपास बघा मित्रांनो हा 9 होतात बरं सॉरी 4 आणि 4 8 आणि ह्याच्याचा 1 9. ओके किती भेटले आपलं टोटल 900 या ठिकाणी भेटलं. आता आपल्याला काय बघा वेळ काढायचा आहे. तर वेळ काढायचं बघा तुम्हाला सूत्र सांगतो, साधारण सूत्र ते म्हणजे काय बघा अंतर बघा अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात बघा 5 बघा 18 मित्रांनो बघा असं याचं या ठिकाणी सूत्र आहे. बघा तर बघा या सूत्रानुसार प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी बघा आपण काढू शकतो. ओके तर बघा अंतर किती भेटलं आपल्याला टोटल 900, हे 900 घ्या. मग बरोबर वेग किती 60 किमी, वेळ बघा या ठिकाणी आपल्याला काढायला सांगले म्हणून वेळेला आपण x मानू आणि गुणाकारात 5/18. ओके आता करा बघा याचा आडवा गुणाकार, हे 900ला 900 जास्त गुणाकारात 18 हे बघा छेदामध्ये त्वरी आले अंशामध्ये, पुन्हा हे 60ला 60 आणि गुणाकारात बघा हे 5ला 5 जास्त आणि बरोबर आलं हे x. ओके आता करा याला भागाकार करायचा. ओके जसं की बघा हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, पुन्हा 5 1 5 5 1 5 उरले 4 5 8 40 6 1 6 6 18 आणि 18 गुणाकारात जर 3 केलं 18 3
54 बघा मित्रांनो सेकंद बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक बघा 54 सेकंद बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना बघा या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे 6वा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा 6वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर भागीदाराच्या व्यवसायात बघा मित्रांनो गणेशचे 4,000 रुपये 12 महिने, रमेशचे बघा 5,000 रुपये 8 महिने आणि सुरेशचे 6,000 रुपये 4 महिने होते. तर वर्षा अखेरीस बघा मित्रांनो त्यांचा नफ्याचा आपल्याला गुणोत्तर काय राहील बघा, एवढंच विचारले ना. काही करू नका बघा, गणेश घ्या. पहिलं काय करा आपण गणेश घेऊ. गणेशच्या बाद कोण, रमेश आहे आणि रमेशच्या बाद या ठिकाणी सुरेश आहे. ओके, पहिलं बघा यांचे नावं घेतले आपण. याच्या बाद काय गणेशचं 4,000 रुपये 12 महिने, 4,000 रुपये 12 महिने. ओके, याच्या बाद बघा रमेशचे 5,000 रुपये 8 महिने, 5,000 रुपये बघा 8 महिने बघा. ओके, मग याच्या बाद सुरेशचे किती 6,000 रुपये 4 महिने बघा. ओके, 6,000 रुपये 4 महिने. आता काय करा, 12 चोक 48 गुणाकार केलं, हे समोरचे 3 शून्य जसे आज तसे, पुन्हा 8 पंचे 40, हे समोरचे 3 शून्य जसे आज तसे, पुन्हा 6 चोक 24 आणि बघा समोरचे 3 शून्य जसे आज तसे. ओके, आता हे 3 कॅन्सल झाले. आता याला द्या आपण 4 भाग. ओके, ज्या संख्येने याला बघा आता भाग जाईल त्या संख्येने भाग देऊन टाका. ओके, 4 भाग देऊ. 4 1 4, 4 2 8, 4 10 40 आणि 4 सख 24. याच्या बाद 2 भाग जातात, जसं की 2 सख 12, 2 पंचे 10 आणि 2 त्रिक 6, म्हणजे बघा जी की 5 6 5 5 3 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जी की क्रमांक बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना बघा मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे बघा, जे की कशा प्रकारे बघा एकदम बघा मित्रांनो या प्रकारच्या शॉर्ट ट्रिकनुसार बघा आपण प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी काढू शकतो. ओके, पुढे शेवटचा प्रश्न बघा 7वा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा SB बरोबर मित्रांनो 7-2 आणि BC बरोबर 5-4, तर ABC काय असेल एवढा प्रश्न विचारे ना. काही करू नका, ABC तिघा आहेत ना मित्रांनो. पहिलं काय करा, A घ्या, SB आणि BC घ्या. ओके, आता काय करा, AB काय आहे बघा 7-9 आहे ना बघा, हे 7-9 घ्या. याच्या बाद बघा BC काय 5-4 आहे, BC 5-4 हे 5-4 घेऊ. ओके, आता काय करा, हे इथला 9 इथं घ्या आणि हा इथला 5 इथं घ्या. ओके, आता 7-5 35, पुन्हा 9 5 45 आणि आता 9 चोक 36 बघा, जी की मित्रांनो बघा 35 45 45 36 बघा, जी की बघा क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे बघा. ओके, तर बघा मित्रांनो थोडेसे टफ लेवलचे प्रश्न होते, परंतु मित्रांनो बघा सर्व प्रश्न बघा या ठिकाणी मी तुम्हाला एकदम ट्रिकनुसार मित्रांनो सांगितलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे बघा तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण प्रश्न बघा मित्रांनो समजले असतील. आणि मित्रांनो आपले तर हे होते बघा आपले आजचे जे की TCSचे मित्रांनो बघा मोस्ट रिपीटेड 7 प्रश्न संच. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत देखील बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेअर करा आणि तुम्ही चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं असेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.